ई-के-वाय-सी मुदत वाढवली, पण ऑनलाईन पोर्टल बंदच. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेत सरकारचा गोंधळ. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा एकदा नियोजनाचा अभाव समोर आला आहे. योजनेतील लाभार्थ्यांसाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला 31 मार्चपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया चुकलेल्या महिलांना पुन्हा एक संधी मुदत वाढवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी बुधवारी 1 एप्रिल रोजी जाहीर केला. आता नव्याने दिलेल्या मुदतीनुसार लाभार्थ्यांना 30 एप्रिलपर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्त करता येणार आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. 31 मार्चनंतर शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवरून ई-के-वाय-सी दुरुस्तीचा कॉलमच हटविण्यात आला आहे. त्यामुळे मुदतवाढ जाहीर होऊनही लाभार्थ्यांना दुरुस्ती करता येत नसल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. ग्रामीण व शहरी भागातील हजारो महिला लाभार्थी सध्या ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी सेवा केंद्राकडे धाव घेत आहेत, परंतु पोर्टलवर पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे मुदतवाढ जाहीर करायची आणि दुसरीकडे प्रत्यक्ष प्रणालीत कोणताही बदल न करणे हा प्रकार प्रशासनातील समन्वयाचा अभावाचे द्योतक असल्याची टीका होत आहे. तत्काळ पोर्टलवर दुरुस्तीचा पर्याय सुरू करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही होत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक कमेंटमुळे आपल्याला, एक लाईकमुळे आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळेल.